आता माझ्यावरच गुन्हा दाखल केला म्हणजे न्याय कुणाकडे मागायचा? गुन्हा दाखल करूच तर पोलिसांनी डायरेक्ट एन्काउंटर करून टाका ना माझं. तुमचा विषयच क्लोज होईल ना. न्याय मागताय म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करताय का? मग डायरेक्ट एन्काउंटर करा ना. तुम्हाला कोण न्याय मागणार? महादेव मुंडे केस बंद करून टाका. मला मला पण गोळ्या झाडून मारून टाका. तुम्हाला कोण न्याय मागणार आहे? परत तुम्हाला कुणीच न्याय मागणार नाही. आता तुमच्या कुठल्या नेत्यांसोबत काही बोलणं झालं? कारण अधिवेशन सुरू आहे, तिकडे सुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माझं सुप्रियाताई सोबत सकाळी बोलणं झालं. ताई म्हणलं माझ्यावरच परत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी. काय करायचं? कुठं न्याय मागायचा? काही पण केलं, गुन्हा बी दाखल केला, काय पण केलं तरी मी महिनाभर थांबून मी SP ऑफिस पुढे येऊन अजून आत्मदानाचा इशारा देणारच आहे. मुख्यमंत्र्यांना जर माझी लेकरं, मुख्यमंत्री साहेबांना जर माझी लेकरं अशी अनाथ करायचे नसतील तर त्यांनी तात्काळ प्रश्नांचं उत्तर देऊन सांगितलं पाहिजे की तात्काळ आरोपी अटक करा आणि ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय द्या. आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत. म्हणजे आम्ही आता मी डिस्चार्ज झाल्याच्या नंतर 3 दिवसाच्या नंतर आम्ही नाही बी आम्हाला तारीख दिली तरी आम्ही त्यांच्या बंगल्यापाशी जाऊन त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला 10 मिनिटं तरी वेळ द्या म्हणून. नाही, बंगल्यासमोर बसून नाही. मग तर साहेब असं करणारच नाहीत की तितक्या लांबून आम्ही गेल्याच्या नंतर साहेब भेट देतील. पण साहेबांनी बी तारीख द्यावं ना, आम्हाला भेटायची विनंती हे करावा, भेटावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.